अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात एक धक्कादायक दावा समोर येतोय। राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी अपघाताआधी काय घडलं या संदर्भात माहिती दिली आहे। जिल्हा परिषद निवडणुकीच्या बारामतीमध्ये होत असणाऱ्या सभांसाठी ते जाणार होते। आदल्या दिवशी संपूर्ण तयारी केलेली होती। सगळं सामान कार हे गाडीमध्ये ठेवण्यात आलेलं होतं आणि जाण्याची तयारी झालेली होती। मात्र तेवढ्यात प्रफुल्ल पटेल यांनी एका कुठल्या तरी कामाची फाईल याबाबत अजित पवारांना फोन केला। एका शोकसभेमध्ये हिंदुराव यांनी हा मोठा दावा केलाय। शिवाय पटेलांची फाईल येण्यात वेळ गेला आणि अजितदादांनी कार न जाण्याऐवजी दुसऱ्या दिवशी विमानानं जाण्याचा निर्णय घेतला अशी माहितीच प्रमोद हिंदुराव यांनी दिली आहे। आणि प्रफुल्ल पटेल यांचा हा फोन आल्याची माहिती हिंदुरावांनी दिली आहे। माझ्याकडे दर दिवसाचा त्यांचा कार्यक्रम यायचा कार्यालयात। तर मनवे म्हणून त्याचा ड्रायव्हर कम शिपाई सर्वच बघायचा। तो मनवे टीव्हीला पण बातमी आली। ज्या दिवशी त्यांना जायचं होतं दुसऱ्या दिवशी त्याच्या आदल्याच दिवशी त्यांची तयारी झाली ती आपण रोडनी जायचं, बाय रोडनी जायचं। सर्व बॅगा गाडीमध्ये टाकल्या आणि प्रफुल्ल पटेल साहेब पडत तरी फोन आला होता त्यांना तर माझं काहीतरी काम वाटे मंत्रालयामध्ये त्याची फाईल क्लिअर नाही म्हणून त्यांनी सेक्रेटरीला फोन लावला आणि सांगितलं ते कागदपत्र घेऊन परत मी आठवड्याभर काही इलेक्शनला जाणार आहे ती फाईल आणायला 7:30-8 वाजता। तर त्यांनी परत त्या ड्रायव्हरला सांगितलं बाबा सगळ्या बॅगा उतरून टाक, आपण जे चॉपर घेतलंय चार्टर्ड फ्लाईट आहे ते उद्या सकाळी 7:30-8 वाजता सांगा। त्या बॅगा त्यांनी परत काढल्या आणि 5 लोक पायलट त्याचा एक बॉडीगार्ड आपल्या जाधव माझ्या दसऱ्याच्या वेळेला ते भोवाडला पण आले होते। ते जाधवने त्या जाधवनी कधीच दादांच्या शेजारी बसला नव्हता। त्या दिवशी तो दादांच्या शेजारी बसला सीटवर आणि त्याच्या फोटो काढून त्यांनी घरच्यांना पाठवला। तो फोटो आज व्हायरल जो होतो ना त्याचा फोटो त्याला कधीच आयुष्यात वाटलं नाही का माझं असं झालं जाणवलं दादांच्या। शोकसभेमध्ये केलेले हे विधान अतिशय धक्कादायक। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, अतिशय धक्कादायक आणि मोठा खुलासा आहे आणि ज्या पद्धतीचे रोहित पवार यांचे आक्षेप होते तशा स्वरूपाचं वक्तव्य समोर येतोय आणि त्यातून नेमकी ही कोणती फाईल होती की ज्याच्यावरती प्रफुल्ल पटेल यांना सही हवी होती आणि त्यांच्या सांगण्यानुसार हा सगळा प्रवास केला। नेमकं काय या सगळ्या मागचं तथ्य? प्रज्ञा, वास्तविकतेत अजित पवारांच्या निधनानंतर नेमकं हा घातपात आहे का अपघात आहे का अशी वेगवेगळी कारणमीमांसा सुरू आहे। त्यातच रोहित पवारांनी घेतलेली पत्रकार परिषद आणि त्यात केलेला काही संशय व्यक्त आहे। अर्थात त्यांनी कोणत्याही राजकीय नेत्यांचा थेट जरी आरोप केला नसला तरी त्यांचा रोख सरळ आहे की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी अजित पवारांच्या रात्री उशिरा आदल्या दिवशी भेट घेतली आणि त्यांना उशीर झाला त्यामुळे ते रात्री बाय कार जाण्याच्या ऐवजी त्यांनी दुसऱ्या दिवशी विमानाने जायचा निर्णय घेतला। अर्थात या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत आता थेट त्यांचेच अजित पवारांच्या अतिशय निकटवर्ती असणारे प्रमोद हिंदुराव यांनी एका शोकसभेमध्ये वक्तव्य करताना सुद्धा त्याला सेम तेच विधान केलेलं दिसून येतं जे रोहित पवारांचं होतं। पण रोहित पवारांनी कोणतंही नाव घेतलं नव्हतं आणि आता मात्र प्रमोद हिंदुरावांनी थेट नाव घेऊन घेतल्याचं दिसून येतं। याचा अर्थ कुठे ना कुठेतरी परत एकदा शंकेची पाल जी आहे चुकताना दिसून येते। यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क चर्चा जी राजकीय वर्तुळात आहे ती गॉसिप मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळं आता सुरू परत झालेलं दिसून येतं। पण विमान अपघातामध्ये नेमका तो अपघात आहे की घातपात आहे याची चौकशी एक प्रशासकीय यंत्रणा लेवलला होतच आहे। DGCA या संदर्भात वेगवेगळ्या चौकशी करत आहे। राज्यातलं CID देखील चौकशी करत आहे। पण आसपासचे जे अजित पवारांचे निकटवर्ती आहेत त्यांची विधानं मात्र जी समोर येत आहेत त्यामुळे परत एकदा चर्चा सुरू आहे की हा घातपातच होता का आणि तो घातपात घडवण्यासाठी कोणी काही मुद्दामून केलं गेलं का अशा स्वरूपाची चर्चा आता सगळ्यांचं लक्ष वेधून घेताना दिसून येते। प्रज्ञा, नक्कीच। आणि जी शंकेची सुई आहे ती मात्र प्रफुल्ल पटेल यांच्याकडे वारंवार दाखवली जाते हेच यातनं स्पष्ट होत आहे। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सागर। मात्र या प्रमोद हिंदुराव यांच्या वक्तव्यानंतर आता नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूयात। जे काही तुमच्या दूरचित्रवाणीवरून पेपरला ज्या काही बातम्या आल्या त्याच्यावरून जी शेवटची फाईल दादाने उशिरापर्यंत ती फाईल तिथं नव्हती। ती फाईल शोधायला वेळ झाला आणि त्याच्यामुळे दादाला वेळ झाला आणि ती त्याच्यावर सही करूनच जा अशा पद्धतीचा आग्रह गोंदियाच्या राईस मिलच्या पद्धतीचा त्यांचा होता। अशा पद्धतीच्या ज्या बातम्या येतात आहेत ते आता सत्य काय त्याच्यातलं काय आहे ते चौकशीमध्येच पुढे येईल।
आणि या निमित्तानं त्यांनी रोहित पवारांनी जी भूमिका मांडली की तिकडले जे मोठे नेते आहेत त्यांच्या आग्रहाने ते झालेलं आहे आणि म्हणून ते प्रफुल्ल पटेलवरच सुई त्याच्यामध्ये जाते आहे. म्हणून आम्ही हेच म्हणतोय की कोणी केलं नसेल काय असेल ती वस्तुस्थिती पुढे यावी ही भूमिका आमची आहे. वस्तुस्थिती काय आहे याबद्दल आम्हाला माहिती हवी आहे आणि ते सर्वांना समजावं असं नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यांनी सुद्धा या संपूर्ण प्रकरणात जे काही वक्तव्य समोर येत आहेत किंवा जे काही दावे केले जात आहेत त्यावरती भाष्य केलंय. मात्र शोकसभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या शोकसभेमध्ये प्रमोद हिंदूराव यांनी केलेलं वक्तव्य हे अर्थातच धक्कादायक आहे आणि त्यांनी अगदी सहज बोलताना घडलेला सगळा घटनाक्रम सांगितला होता. यावरती आता सुप्रिया सुळेंनी नेमकं काय म्हटले पाहूया.